गुलगुले बनवत आहे. त्याच्यात गूळ घेतलेला आहे. त्याच वाटीनं पाणी टाकणार आहे. बर वितळत आहे तोपर्यंत मी बडीशोप भाजून घेते. बडीशोप आणि विलायचीची पावडर आपल्याला टाकायची आहे. 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला बडीशोप भाजून घ्यायची आहे. बडीशोप भाजून झालेली आहे. तर मिक्सरवरती काढून घेऊ. विलायची, थोडीशी साखर, बडीशोप विलायची बारीक होईल. गुळाचं पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे. कचरा वगैरे काय खडा वगैरे काय असला तर. गुळाचं पाणी आणि गव्हाचं पीठ आहे. त्यात आपण मळून घेऊ. ह्या पाण्यामध्ये आपल्याला पूर्ण गव्हाचं पीठ मळायचं आहे. तर ह्या पाण्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. हे आपल्याला गाठी काढायच्यात. थोडंसं पातळ आहे, बसेल जेवढं ह्या पाण्यामध्ये पीठ बसेल तेवढं घालायचं आहे. बडीशोप, विलायची आणि साखर आणि अर्धा चमचा मीठ. पूर्ण पिठामध्ये मिक्स करून घेऊ. पीठ माझं मळून झालेलं आहे. तर आता आपण 1 तासासाठी भिजत ठेवू. गुलगुल्याचं पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण शिरकुंबा करायला घेऊ. ड्रायफ्रूट घेतलेले आहेत, तूप, साखर आणि शेवया आणि विलायचीची पावडर. कढई घेतलेली आहे, त्यात 1 चमचा तूप घालून घेऊ. दोन चमचे तूप. इकडे मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे. ड्रायफ्रूट आपण तुपामध्ये तळून घेऊ. काजू आपले तुपात तळून झालेले आहेत. एक ते 2 मिनिटासाठी आपल्याला परतून घ्यायचं आहे. सगळे ड्रायफ्रूट आपले तुपात तळून झालेले आहे. तर 1 चमचा तूप घालून शेवया तुपात परतून घेऊ. तर 5 मिनिटासाठी आपल्याला दूध उकळून घ्यायचं आहे. तर शेवया मी तुपात परतत आहे. तर शेवया आपल्या भाजून झालेल्या आहेत तुपात. त्यात दूध घालून घेऊ. ड्रायफ्रूट, साखर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. याच्यामध्ये मी अजून दूध टाकणार आहे.
दूध ते टाकलेलं आहे. ते विलायचीची पावडर टाकते. पूर्ण मिक्स करून घेऊ. शिरकुंबा तयार झालेला आहे. गुलगुले करायला घेऊन हे गुलगुलेचं पीठ, ते सोडा टाकते अर्धा चमचा आणि पूर्ण मिक्स करून घेऊन तेल तापाय ठेवलेलं आहे. तेल तरी दाखवते. तर तेल मी तापवायला ठेवलेलं आहे. तर सोडा पूर्ण मिक्स करून घेते पिठामध्ये. नको ते दाखवू. बघा अशा पद्धतीने तळून घ्यायचे आहेत. खूप छान असे फुगलेले आहेत. टम्म असे फुगले आहेत गुलगुले. खूप छान बॅटर झालेलं आहे. माझं पीठ 2 ते 3 तासासाठी भिजत गेलेलं. तुमच्याकडे जरा वेळ असेल तर पीठ भरपूर वेळ भिजू द्या, म्हणजे असे टम्म फुगते. एकदम सॉफ्ट असे झालेले आहे. मध्यम गॅसवर आपल्याला तळून घ्यायचे आहेत. चालू बघा गुलगुले आपले तळून झालेले आहेत. छान शिरकुंबा घेताना घ्या. शिरकुंबा पण तयार आहे. तयार झालेले आहेत गुलगुले आणि शिरकुंबा. खात राहा, मस्त राहा आणि सगळ्यात महत्त्वाचा आनंदी राहा. व्हिडिओ आवडले असल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. बाय.